गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळ्यांनी भिवंडी महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली असेल. निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंत निवडणूक झाल्यानंतर भिवंडीत एक सेक्युलर फ्रंटची आम्ही स्थापना केली आणि सेक्युलर फ्रंटची स्थापना करून ज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार प्लस समाजवादी पार्टी असे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. एक कॅम्पही लावला गेला. परंतु गेले 25 दिवसापेक्षा जास्त दिवस काँग्रेस 30 प्लस राष्ट्रवादी 12 असे 42 लोक आम्ही कॅम्पमध्ये होतो. दरम्यानच्या काळात समाजवादी सहभागी झाली नाही. 9 तारखेला 9 फेब्रुवारीला मी स्वतः जाहीररित्या आवाहन केलं पत्रकार परिषद भिवंडीत घेऊन की जी काही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना झालेली आहे तर याच्यात समाजवादींनी सहभागी व्हावं. महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत. Pick your preferred investment with Angel One. Open free. जरांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्या सोबत आले तर काय. तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले तरी सुद्धा त्यांच्या 4 लोक 5 लोक जे आहेत त्यांनाही आम्ही उपमहापौर द्यायला तयार आहे, परंतु सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी व्हावं. आणि त्यावेळेस मीडियाचा एक प्रश्न होता की मग तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का. तर त्या प्रश्नाचं मी स्पष्ट उत्तर दिलं होतं की 42 लोक 4 लोकांच्या सोबत कशी जातील आणि का जावं. तर आम्ही त्यांचा मान सन्मान करायला तयार आहोत, परंतु कोणीही आलं नाही. उलट 16 तारखेला फॉर्म भरल्यानंतर समाजवादी पार्टीचे गटनेते असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे जावेद दळवे साहेब असतील किंवा इतर लोक यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली की आम्ही स्पष्टपणे शिवसेनेसोबत जाणार आहोत. आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळं गेले 25 दिवस जनतेचं स्पष्ट कौल काँग्रेसच्या बाजूने असताना 30 नगरसेवक होते, परंतु तरीही कुठल्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचत नव्हतो. आणि म्हणून 16 तारखेला ह्या लोकांनी, जे लोक सेक्युलर फ्रंटच्या मिटिंगला होते, ह्या लोकांनी 16 तारखेला अशी भूमिका घेतल्यामुळं मग आम्ही वेगळ्या भूमिकेत गेलो आणि एक बीजेपीचा गट जो आमचा काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंट जो भिवंडीत निर्माण झालेला आहे त्या गटामध्ये सहभागी होत आहेत. आणि म्हणून त्यांचं स्वागत करून तर भाजपचे नगरसेवक पक्ष सोडण्यास तयार असतील तरच त्या संदर्भात विचार केला जाईल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय.